हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असा हा छोट्या गुलाबांच्या फुलाचा हार कसा बनवायचा ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, नक्की पहा, नक्की बनवून पहा। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हार तुम्हाला कसा वाटला। या फुलाचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता। यात मी छोटी साईज बनवलेली आहे, यात तुम्हाला मोठी साईजसुद्धा बनवता येईल। म्हणजे हार जर तुम्हाला मोठा बनवून हवा असेल तर ते सुद्धा तुम्हाला बनवता येईल। यात तुम्हाला राखी बनवता येईल किंवा वेगवेगळ्या हेअर ॲक्सेसरीज बनवता येतील। या फुलांच्या डेकोरेशन म्हणून सुद्धा याचा तुम्ही वापर करू शकतात। तर हा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि खूप कमी साहित्यात हा हार बनून तयार होणार आहे। इथे मी हे 4 mm चे मणी घेतलेले आहेत आणि हिरव्या रंगाची लोकर आणि गुलाबी रंगाची लोकर आणि 10 नंबरची सुई आणि कात्री लागणार आहे। एवढ्या कमी साहित्यात आपलं हे सुंदर असा हार बनून तयार होणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी ही गुलाबी रंगाची लोकर घेतलेली आहे आणि 10 नंबरची सुई घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि इथे चेन तयार करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 चेन आणि पहिली चेन आपण जी आहे ती स्किप करायची, सोडून द्यायची आणि पुढच्या चेनमध्ये इथे आपल्याला एक मुका खांब करायचा आहे। सुई टाकायची, बाहेर लूप ओढून घ्यायचा आणि दोन्ही धागे एकत्र काढायचे। त्यानंतर पुढच्या चेनवर एकत्र 2 असे मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला तिसऱ्या चेनवर एकत्र 3 मुके खांब करायचे आहेत। 2 3 आणि पुढच्या चेनवर सुद्धा एकत्र 3 असे मुके खांब करायचे आहेत। 1 2 3 इथे आपण 3 असे मुके खांब तयार करून घेतले आणि शेवटच्या चेनवर सुद्धा इथे आपल्याला 1 2 3 मुके खांब। इथे आपण सुरुवातीला 6 चेन तयार केल्या। एक चेन सोडून दुसऱ्या चेनवर आपण एका ठिकाणी 1 मुका खांब, दुसऱ्या ठिकाणी 2 मुके खांब, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या चेनवर आपण 3 असे मुके खांब तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर ही सुरुवात आपण जिथून केली होती तिथे असा हा रोल तयार करून घ्यायचा आणि मागच्या बाजूने आपण इथे असा मागच्या बाजूचे लूप घेऊन इथे आपण एक स्लिप स्टिच तयार करून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने हे छोटंसं गुलाबाचं फूल आपलं तयार आहे। एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे। हे पूर्ण स्लिप स्टिच करून एक चेन तयार केली आणि याची गाठ मारून आपण ही लोकर कट करून घेणार आहोत। हे आपलं सुंदर असं हे छोटंसं गुलाबाचं फूल आपलं तयार आहे। मागच्या बाजूला आपण इथे पान लावण्यासाठी पान तयार करून घेऊयात। मागच्या बाजूने आपण हे पान लावणार आहोत, तर त्यासाठीही मी इथे हिरव्या रंगाची लोकर घेतली। सुरुवातीला आपल्याला इथे मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे आणि या मॅजिक रिंगमध्ये 1 2 3 चेन तयार करून घ्यायच्या आहेत। 3 चेन केल्यानंतर एक चेन आपण स्किप करून घेणार आहोत आणि 2 नंबरच्या चेनवर इथे एक मुका खांब करायचा, पुढच्या चेनवर एक अर्धा खांब करून घ्यायचा आहे। इथे आपण ह्या 3 चेन तयार केल्या, एक चेन सोडून दुसऱ्या चेनवर एक मुका खांब केला, तिसऱ्या चेनवर आपण इथे एक अर्धा खांब तयार करून घेतला आणि या मॅजिक रिंगमध्ये एक मुका खांब तयार करून घ्यायचा। त्यानंतर 1 2 3 चेन
एक चेन स्किप करायची आणि 2 नंबरच्या चेनवर इथे एक मुका खांब आणि तिसऱ्या चेनवर इथे एक अर्धा खांब तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा या रिंगमध्ये एक मुका खांब तयार करून घ्यायचा. 1 2 3 चेन, एक मुका खांब, एक अर्धा खांब आणि एक मुका खांब. अशा पद्धतीने हे आपलं पानसुद्धा तयार आहे मागे लावण्यासाठी. आणि एक चेन तयार करून लोकर आपण इथे कट करून घेणार आहोत. आणि या दोन्हीची आपण गाठ मारून घेऊयात. आणि हे पान तयार झाल्यानंतर इथे आपण थोडासा असा ग्लू लावून घेणार आहोत किंवा ग्लू नसेल तर शिवून घेतलं तरीही चालणार आहे. हे फूल असं यावर ठेवून असं चिकटवून घ्यायचं. खूप सुंदर असं हे आपलं गुलाबाचं फूल, छोटं गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे. हे तुम्ही रबरला सुद्धा लावू शकतात. हेअर ॲक्सेसरीज पिनांना सुद्धा लावलं तरीही छान दिसणार आहे किंवा याचा हार सुद्धा देवांसाठी बनवला तर खूप सुंदर असा हार दिसणार आहे. सुंदर असं हे फूल तयार झालेलं आहे. थँक्यू. इथे मी हे 7 गुलाबाचे फूल तयार करून घेतलेले आहेत. खूप सुंदर असे हे आपले छोटे गुलाबाचे फूल तयार झालेले आहेत. आपण आता हार ओवून घेणार आहोत. तर मी इथे दुहेरी दोरा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि इथे शेवटी गाठ बांधून घेतली. यात आपण एक मोती घेतलेले आहेत मी पांढरे. हे मणी मी असं एक ओवून घेणार आहे इथे आणि त्याच्यानंतर उलट्या बाजूने असं एक फूल इथे आपण ओवून घेणार आहोत. मी इथे लोकरच घेतलेले आहे. लोकर वापरायची नसेल तर तुम्ही इथे सुई दोऱ्यामध्ये ओवलं तरीही छान दिसेल हा हार. हे अशा पद्धतीने एक मणी आणि एक फूल आपण इथे ओवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आणखी एक मणी ओवून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता इथे एक धागा काढून घ्यायचा. एक मी धागा काढून घेते कारण आपण एकाच साईडने आता ओवून घेणार आहोत. म्हणजे हे खाली जे आपण हाराला जसं आपण खाली लटकन बनवतो तशा पद्धतीने हे आपण तयार करून घेतलं. त्यानंतर इथे मी आता हे 2 मणी ओवून घेणार आहे. 1 2. तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये ओवायचे असतील तरी चालेल, छान दिसतील. त्यानंतर हे आपण असं उलट्या बाजूने ओवून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा मी इथे 2 मणी ओवून घेणार आहे. तुम्ही 2 वापरा किंवा 1 मणी वापरला तरीही छान दिसणार आहे. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त मणी वापरू शकतात. आपण एका बाजूला असे 3 मणी ओवून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी हा हार ओवून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. मला इथे 2-2 मणी असे जास्त वाटतात तर मी एकच मणी ओवून घेते. इथे मी हा हार ओवून घेतलेला आहे. इथे सुरुवातीला मी 2-2 मणी दाखवले होते पण ते थोडा मला गॅप जास्त वाटत होता म्हणून मी इथे, कारण फूल आपले छोटे आहेत, गॅप जास्त चांगला वाटत नव्हता म्हणून ते मी एक मणी काढून घेतला. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही इथे हे मणी आणखी ओवू शकता. तुम्हाला जेवढे मणी हवेत तेवढे. आणि हारसुद्धा आपला वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला बनवता येईल. जास्त फूल बनवून हा देवासाठी हार खूप सुंदर दिसणार आहे. फोटोसाठी वगैरे तुम्ही बनवू शकतात. खूप सुंदर असा हा हार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा हार कसा वाटला तुम्हाला. खूप सुंदर असा हा
हार झालेला आहे. आणि शेवटी इथे एक एक गाठ मारून घ्यायची, म्हणजे हे मणी इकडे तिकडे असे लूज होणार नाही आहेत. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.